आज गडिंग्लजमध्ये इलिट गुरुकुल यांच्या वतीने भव्य अशा रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। या मेळाव्यात 500 पेक्षा जास्त जॉब विविध नामांकित कंपन्यांनी विद्यार्थ्यांना ऑफर केले आहेत। त्या मेळाव्यात गडिंग्लजसह उपविभागातील अनेक नामांकित उद्योजकांनी आपल्याला हव्या असणाऱ्या मनुष्यबळाचा शोध घेण्यासाठी विविध स्टॉल लावले आहेत। यावेळी इलिट गुरुकुलचे संस्थापक राम पाटील म्हणाले की आम्ही गडिंग्लजला लवकरच कॉर्पोरेट हब बनवणार असून हजारो नोकरीच्या संधी इथे उपलब्ध होणार आहेत। त्यानुसार इथे प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल आणि बेरोजगारी कमी होईल। यावेळी अभिनव शिक्षण समूहाचे सर्वेसर्वा अमोल पाटील देखील प्रमुख उपस्थित होते। ते म्हणाले की आम्ही सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून नवोदित उद्योजकांना मार्गदर्शन करत आहोत। आज नोकऱ्यांची मोठी कमतरता असून नोकरीच्या मागे न लागता स्वतः तरुणांनी उद्योजक बनून नोकऱ्या द्याव्यात। आज सॅटर्डे क्लबच्या वतीने मराठमोळ्या उद्योजकांना प्रोत्साहन दिलं जातं, त्यांना मार्गदर्शन केलं जातं आणि आजच्या रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त लाभ आज तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी घ्यावा असं आवाहन आम्ही काम केलं। करतो। आणखी या ठिकाणी आम्हाला गडिंग्लज तालुक्यामध्ये मार्केटिंग स्पेसिफिक BSNLचं मार्केटिंग, BSNL इंटरनेटचं काय महत्त्व आहे, BSNL सिम कार्डचं काय महत्त्व आहे, मार्केटिंगसाठी सेल्ससाठी आणखी इंटरनेट प्रोव्हाइड करण्यासाठी सर्व्हिस देणारे आम्हाला लोकल कॅन्डिडेट पाहिजे आहेत। माझ्याकडं गडिंग्लज तालुका पूर्ण, त्यानंतर जयसिंगपूर, हातकणंगले हा सगळा विभाग म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा 70% विभाग माझ्याकडे मार्केटिंगसाठी आहे। त्या ठिकाणी काम करण्यासाठी लोकल कॅन्डिडेट पाहिजे आहेत की ज्यांना मूळचं इथलं लोकेशन माहिती आहे आणि त्यासाठी मला ही गरज आहे। आपल्याला किती एम्प्लॉईचीच गरज आहे? क्वालिफिकेशन काय असणार आहे? ग्रॅज्युएशन असलेले क्वालिफिकेशन असलेले कॅन्डिडेट आम्हाला चालतात। किती मार्केटिंगसाठी आम्हाला साधारणतः एक 5 सिनियर मार्केटिंग करणारी माणसं पाहिजे, सेल्समन वेगळे पाहिजेत आणि इंटरनेट प्रोव्हाइड स्टार्ट टू एंड कस्टमर एंडपर्यंत काम करणारी सर्व्हिस करणारी मुलं पाहिजे आहे। नमस्कारम। आज सॅटर्डे क्लब आणि एलिट गुरुकुल लिमिटेड ह्या दोघांनी पण जो रोजगार महोत्सव आयोजित केला आहे गडिंग्लजमध्ये, तो खूप चांगल्या प्रकारे आता स्टार्ट झालेला आहे। खूपच गर्दी झालेली आहे। तर सगळ्या एक्सपेक्टेड स्टुडंट्सला आम्ही रिक्वेस्ट करतो की लवकरात लवकर यावे, आपल्या आवडत्या स्टॉलला भेट द्यावी आणि आपल्या फ्युचरची जी एक सिक्युअर्ड फ्युचरची सुरुवात आहे ती आज आपण करावी। कारण की गडिंग्लजमध्येच आता आपल्याला मुंबई पुण्यापेक्षाही चांगल्या सॅलरी ऑफर करणाऱ्या कंपन्या आहेत। हां, कदाचित स्टार्टिंगला ती सॅलरी तुम्हाला नाही मिळणार कारण की स्किल सेट अवेलेबल नसतात। आज सगळ्या कंपन्यांनी डिसाईड केलेलं आहे की तुम्हाला जरी एक्सपिरियन्स नसेल, फ्रेशर जरी असाल तरी तुम्हाला हायर करायचं आहे आणि अगदी मुंबई पुण्यामध्ये असाल आणि अनुभवी असाल तर तुम्हाला घर वापसीचा एक खूप चांगला असा ऑफर बनवून देण्याची तयारी आज इथल्या कंपन्यांनी केलेली आहे। त्या सर्व कंपन्यांचे खूप खूप आभार। आपण गडिंग्लजला येत्या 5 वर्षामध्ये कॉर्पोरेट हब बनवण्याची ही एक वाटचाल सुरुवात करतो आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हावे अशी माझी मनापासून खूप खूप इच्छा आहे। तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट द्या आणि सगळ्यांनी एकामेकाला सहाय्य करू, एकमेका सहाय्य करू। अवघे होऊ श्रीमंत हा जो सॅटर्डे क्लबचा आमचं बोधवाक्य आहे त्यालाच घेऊन हा पूर्ण प्रोग्राम आम्ही आज संपन्न करतो। नमस्कार। इथे आलेल्या कंपन्या कोणकोणत्या क्षेत्रातील आहेत? मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधून आहेत, फूड प्रोसेसिंग सेक्टरमधून आहेत, हॉटेल्स आहेत, ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग टू ज्वेलरी ट्रेडिंगपर्यंत आहेत। गोकुळ शिरगावमधून आणि निपाणीमधून पण काही सॉफ्टवेअर कंपन्या आलेल्या आहेत इथे। MIDCमधून काही कंपन्या आलेल्या आहेत, ट्रेडर्स आहेत। तर खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कंपन्या इथे अवेलेबल आहेत आणि त्या कंपन्यांचे प्रकार वेगळे असल्यामुळे जॉबची पण जी रेंज आहे ती खूप मोठी अशी रेंज आपण उपलब्ध केलेली आहे। जवळजवळ 500 वॅकेन्सीज अवेलेबल आपण करून देतो आहे आणि सगळेच इंटरव्ह्यू जरी आज नाही झाले तरी पूर्ण पुढचा महिना आम्ही वेगळ्या कंपन्यांना सपोर्ट प्रोव्हाइड करणार आहोत बॅकएंडने, ज्याच्यामध्ये त्यांचे इंटरव्ह्यू होतील त्यांच्या प्रिमायसेसमध्ये आणि खूप छान असे जॉब त्यांना ऑफर करता येतील। आणि सॅटर्डे क्लब या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा जो रोजगार महोत्सव साजरा करतो आहोत आपण, त्यामध्ये खऱ्या अर्थानं 500 पेक्षा जास्त रिक्रुटमेंट ड्राईव्स होणार आहेत। कारण जवळपास एवढ्या वॅकन्सी आता गडिंग्लज भागामध्ये सुद्धा आहेत। म्हणजे टायर 3 सारखी आपली गडिंग्लज सिटी आहे, पण गडिंग्लज सारख्या या टायर 3 सिटीमध्ये सुद्धा एवढे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतात ही खरंच खूप कौतुकाची बाब आहे। आणि जी काही आता होतकरू विद्यार्थी आहेत किंवा जे आता ऑलरेडी कुठल्या तरी पुण्या मुंबईमध्ये सर्व्हिस करणारे लोक आहेत त्यांनी नक्की या संधीचा फायदा घ्यावा। कारण खूप मोठे मोठे कॉर्पोरेट सेक्टर आता गडिंगमध्ये होतं आहे। MIDC गडिंगची खूप मोठी डेव्हलप होते आहे। त्यासोबतच आपल्याला कनेक्टिव्हिटी खूप मोठी आहे, कोकणला असेल, बेळगावला असेल, म्हणजे कर्नाटकला असेल किंवा कोल्हापूरमध्ये सुद्धा असेल। तर इथं राहून सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने जॉब
करता येतील. त्यामुळे माझी सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की आज संध्याकाळपर्यंत 5 वाजेपर्यंत हे आपलं एक्झिबिशन जे आहे ते चालू असणार आहे. तर विद्यार्थ्यांना आणि जे काही नोकरी करू इच्छिणारे विद्यार्थी आहेत किंवा लोक आहेत त्या सगळ्यांना एक आवाहन आहे की तुम्ही या संधीचा फायदा घ्या. आज ॲटलिस्ट तुम्ही येऊन आपापल्या आवडत्या ठिकाणी आपण जिथं जाऊ इच्छितो त्या सगळ्यांना तुम्ही भेट द्या. तुमच्या इंटरव्ह्यूज काय असेल त्या इथून पुढच्या प्रोसेसमध्ये होऊन जातील आणि त्या रिक्रुटमेंट पण होतील आणि तुम्हाला रोजगार पण क्लोज होईल. बिझनेस ओनरना पण एक विनंती आहे की आता जर ज्यांनी स्टॉल लावले नाही आहेत त्यांनी सुद्धा भविष्यामध्ये ही संधी सोडू नका. जेव्हा जेव्हा आपले रोजगार महोत्सव अरेंज केले जातील तेव्हा तेव्हा तुम्ही सर्वांनी आपले स्टॉल्स पण लावा आणि हा मोठा रिक्रुटमेंट ड्राईव्हचा तुम्ही फायदा घ्या. धन्यवाद. सर, आपण सॅटर्डे क्लबचे प्रमुख आहात गडिंग्लजमधील. सॅटर्डे क्लबचं स्वरूप काय आहे? सॅटर्डे क्लब तसं बघायला गेलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठी चळवळ आहे मराठी उद्योजकांना पाठबळ देण्याची, ज्यामध्ये आपण एकमेकाला सहाय्य करत असतो आणि मराठी उद्योजकांना सपोर्ट करत असतात. सॅटर्डे क्लबचे आता कर्नाटकामध्ये बेळगाव असेल, निप्पाणी असेल, त्यानंतर अगदी मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आहे, मला वाटतं इंदोरमध्ये आहे आणि गुजरातमध्ये सुद्धा, बडोद्यामध्ये सुद्धा चॅप्टर आहे. तर जवळपास 180पेक्षा जास्त चॅप्टर्स आहेत, 7,500 जास्त त्यामध्ये मेंबर्स आहेत आणि एकमेकाला सपोर्ट होतो आहे मराठी उद्योजकांना. यामध्ये आमचे रणरोज सर असतील जे डेप्युटी रिजन हेड आहेत तिथले आणि पूर्ण सगळी टीम जी आहे सॅटर्डे क्लबची, म्हणजे गडिंग्लजच म्हणत नाही मी, तर पूर्ण हायरार्की जी आपली आहे ती खूप स्ट्रॉंग आहे, जी मराठी उद्योजकांना सपोर्ट करते आहे. अशा रोजगार महोत्सवाच्या निमित्तानं सुद्धा आम्ही सॅटर्डे क्लबचे सर्व मेंबर्स हे आवाहन करू इच्छितो की इथल्या लोकांनी सुद्धा सॅटर्डे क्लबला सपोर्ट करावा आणि नवीन काही उद्योजक असेल त्यांनी सॅटर्डे क्लब जॉईन करून आपला व्यवसाय जो आहे तो व्यवसाय सुद्धा वाढवावा. एवढी गडिंग्लजमधील किती उद्योजकांचा या सॅटर्डे क्लबमध्ये सहभाग आहे? आता सर जवळपास 90पेक्षा जास्त उद्योजक गडिंग्लजमध्ये काम करत आहेत ॲज अ चॅप्टर म्हणून आणि असं कोल्हापूरमध्ये बघायला गेलं तर जवळपास 14 चॅप्टर्स आहेत फक्त कोल्हापूर जिल्हा जरी म्हटला तरी. त्यामुळं खूप मोठं नेटवर्क आहे सर हे आणि ह्या नेटवर्कचा फायदा सगळ्या उद्योजकांना होतोच आहे आणि त्या उद्योजकांच्या मार्फत सगळ्या जनतेला सुद्धा होतो आहे. धन्यवाद.